माझं नाव पुष्पा शशिकांत फुलफगर. मी पाषाणमध्ये राहते. तर मी गीता मॅडमकडे आले होते की माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता, ब्रिज बसवायचे होते, रूट कॅनल करायचं होतं. तर त्या म्हणल्या ब्रिज बसवावं लागेल. तर मी म्हटलं चालेल, मला खाता येईल का? तर त्या म्हटल्या हो. मग त्यांनी माझं रूट कॅनल केलं सुरुवातीला. रूट कॅनल केल्यावर त्या म्हणल्या अजून दुसऱ्या दाताला पण रूट कॅनल करावं लागेल. तर मी म्हटलं करा. मग 3 दिवसानंतर त्यांनी दुसऱ्या पण दाताचं रूट कॅनल केलं आणि त्याला ब्रिज बसवलं. तर थोड्या दिवसांनी माझ्या दुसऱ्या पण दाताला थोडी कळ लागायला लागली. तर मी गीता मॅडमच्या दवाखान्यात आले. तर डॉक्टर काय म्हणाला, यालाही रूट कॅनल करावं लागेल, तयारी आहे का? तर मी म्हटलं हो. तर डॉक्टर म्हणाल्या मी करते सुरुवात केली, दुसऱ्या दाताची केली आणि त्याच्यावर ब्रिज बसवलं. ब्रिज बसवून मला आता खाता व्यवस्थित येतं. डॉक्टरांनी जेव्हा माझं रूट कॅनल केलं तेव्हा मला अजिबात जाणवलं पण नाही की मला असं वाटत होतं की खूप त्रास होईल. तर डॉक्टर म्हणाल्या नाही, व्यवस्थित होईल, असं काही जाणवणार पण नाही तुम्हाला की मी तुमच्या दाताचं काम करते म्हणून. इतकं व्यवस्थित डॉक्टरांनी केलं की बस. आणि आता मला व्यवस्थित खाता येतं. मी म्हणजे असं वाटलं की नाही मला की दाताचं काम केलंय मी म्हणून. ज्याला दाताचा असा त्रास होत असेल त्यांनी आहे ना गीता मॅडमकडे यावे. नो डिके डेंटल क्लिनिक.